आम्ही असं प्रण घेतलेलं आहे की आपल्या तालुक्यातल्या किमान 50 विद्यार्थ्यांना मुंबई पुणे सारख्या मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये मग गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट मोफत शिक्षण कसं भेटेल, गव्हर्नमेंटच्या स्कीम थ्रू त्यांचं आपण ऍडमिशन कसं करणार आहे याची आपण यावेळी जबाबदारी घेतलेली आहे. पालकांना विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, दरवर्षी 10 ते 15 लाख लोक इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतात. याचाच अर्थ 10 ते 15 लाख इंजिनियर आपल्या भारत देशामध्ये बनत असतात. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये आपण 1 करोड पेक्षा जास्त इंजिनियर बनवले. 1 करोड. आपल्या जगातल्या जवळपास 100 देशांचं पॉप्युलेशन 1 करोड पेक्षा जास्त नाहीये. स्वित्झर्लंडचं पॉप्युलेशन 90 लाख आहे आणि 1 करोड आपण इंजिनियर 10 वर्षात बनवले. मग हे इंजिनियर्स का स्ट्रगल करतात? योग्य मार्गदर्शन त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे? इंजिनिअरिंगच्या 40 ब्रांचेस आहेत. मग योग्य ब्रांच निवडणं किती महत्वाचं आहे? जर आपण योग्य ती ब्रांच निवडली नाही तर मग पुढे जाऊन संघर्ष येतो. मग संघर्ष उभं राहिला तर मग रोजगार अवेलेबल असताना, रोजगाराच्या संधी असताना आपण त्याच्यामध्ये एलिजिबल राहत नाही. त्यामुळे करिअरचं डिसिजन घेणं, कॉम्प्युटर, आयटी, एआय, मेकॅनिकल, सिव्हिल या 4-5 ब्रांचेस प्रत्येकाला माहिती आहेत. पण इंजिनिअरिंग मध्ये 40 इंजिनिअरिंगचे ब्रांचेस आहेत. मेडिकल क्षेत्रामध्ये पण एमबीबीएस, बीएचएमएस, बीडीएस, बीएमएस याच्या व्यतिरिक्त पॅरामेडिकल, फिजिओथेरपी असे असंख्य उपक्रम आहेत. तर इथे माझा हा सांगायचा संदर्भ आहे की तुमचे जर मार्क चांगले असतील तर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचण कुठलीही न येता तुमचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण, सगळ्यात जास्त खर्चिके इंजिनिअरिंग आणि मेडिकलच असतं, त्यामध्ये पण तुमचं मोफत शिक्षण होऊ शकतं. हे आज आम्ही इथे ठामपणे सांगत आहोत आणि त्याची आम्ही जबाबदारी घेणार आहोत. त्यामुळे 12वी सायन्स झालेले जे गुणवंत विद्यार्थी असतील त्यांना जी काही मार्क्स भेटलेले असतील, आर्थिक दृष्ट्या सर्वांना आरक्षण आहे. सर्व धर्माला आरक्षण आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्यांना, सर्व जातीला आरक्षण आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कोटा, सीडब्ल्यूएस, एससीबीसी, मराठा आरक्षण पण आता आलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सर्वांचा विचार करत आहे. फक्त ही योग्य माहिती लोकांपर्यंत माहिती नाहीये, त्याचा थोडासा त्रास आपल्या ग्रामीण भागातल्या, आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना होतो. त्यासाठी यावेळी आम्ही जबाबदारी घेत आहोत आपल्या फाउंडेशनच्या मार्फत की जे कोणी विद्यार्थी आहेत आजच्या सत्रानंतर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि तुमच्या ऍडमिशनची सर्व कॅपची जबाबदारी आम्ही घेऊ आणि तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हालाच पुन्हा सत्कारासाठी इथे उभं करू की तुमचं ऍडमिशन आपण फ्रीमध्ये पण केलं, जेणेकरून पुढच्या पिढीला जे आता 9वी 10वीला आहे, जे 11वीला आहे, तुम्हाला ती प्रेरणा भेटली पाहिजे की जोराने अभ्यास करा. एंट्रन्स परीक्षेला सीईटी, जेडब्ल्यू, नीटला लाईटली घेऊ नका. त्याची एवढी जोरदार तयारी करा की पुढचं शिक्षण आपलं फ्रीमध्ये कसं झालं पाहिजे, मोफत कसं झालं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना आर्थिक बोजा नाही आला पाहिजे. आणि त्यासाठी लागणारी सगळी मेहनत ही आपल्या फाउंडेशनच्या मार्फत आपण करू आणि गव्हर्नमेंटच्या ऍडमिशन प्रोसेस मार्फत सर्व डॉक्युमेंट्स पासून मुलांच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला सर्वांना सहकार्य करू असं मी कमिटमेंट घेतो, प्रॉमिस करतो. धन्यवाद.